महत्त्वाची घडामोड आहे। पुणे पाठोपाठ मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनाही धमकीचा मेल आलेला आहे। मुंबई महापालिका त्या ठिकाणी आता पालिकेत पोलीस दाखल झालेत। महापौर ऋतू तावडे यांचं वाहन आणि केबिन बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे। धमकीचा ईमेल आल्यानंतर महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेत। तर पुण्यातही महापौर कार्यालय उडवून देण्याच्या धमकीचा मेल आला होता। त्यानंतर तिथे खबरदारी घेण्यात आली। पाठोपाठ मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनाही धमकीचा मेल आलाय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, अधिकची काय अपडेट आहे आणि हा मेल कधी आला होता? मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या कार्यालयात ईमेल आल्यानंतर संपूर्ण पालिका प्रशासन जे आहे ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या पूर्ण इमारतीची कसून तपासणी जी आहे ती सुरक्षा विभागाच्या वतीनं केली जात आहे। त्यासोबतच येणाऱ्या सर्व नागरिकांची चेकिंग जी आहे ती चेकिंग केली जात आहे। महापौर ऋतू तावडे यांच्या कार्यालयाला खरं तर धमकीचा ईमेल आलेला आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेचे जे सुरक्षा विभाग आहे या सुरक्षा विभागाच्या वतीनं संपूर्ण खबरदारी जी आहे ती खबरदारी घेतली जाते। सध्या महापौर ऋतू तावडे यांची त्यांच्या कार्यालयामध्ये सध्या बैठक सुरू आहे। मात्र संपूर्ण मुंबई महानगरपालिकेतील सर्व कार्यालय आहेत तर मुंबई महापालिका मुख्यालयात सध्या कसून तपासणी केली जाते। महापालिका प्रशासन तिथलं सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे। तर पोलीस सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पुढच्या बातमीकडे बातमी नागपूरमधून। अतुल लोंढे यांनी भाजपवर केलेले आरोप काँग्रेस नगरसेवकांनाच फेटाळले। नागपूरमधील कोणत्याच नगरसेवकाला भाजपकडून 10 लाखांची ऑफर नाही असं संजय महाकळकर यांनी म्हटलंय। नागपूरमधल्या काँग्रेस नगरसेवकांना भाजप 10 लाखांची ऑफर देत असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला होता। तर काही आधार असेल तरच अतुल लोंढे यांनी असे आरोप करावे असं संजय महाकळकर यांनी म्हटलंय। अतुल लोंढे नागपूरमधून काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ आली असतानाच नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। कारण नागपूर मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर केलेले आरोप काँग्रेसच्याच नगरसेवकांना फेटाळले आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप काँग्रेस नगरसेवकांना 10 लाखांची ऑफर देत असल्याचा आरोप लोंढेंनी केला होता। प्रेम म्हणजे 10 लाख रुपये असतं का? आमच्या लोकांना भाजपचे उमेदवार त्यांचे लोक ऑफर देतात की 5 आता घेऊन जा 5 नंतर। तर प्रेम म्हणजे 10 लाख आहे का? हा माझा देवाभाऊला प्रश्न आहे। अननोन कॉलर आयडी वरून जे आहे ते फोन झालेले आहे आणि ऑफर दिलेली आहे। बैठक झाली नाही किंवा अजून निवडणुकी संदर्भात अजून कुठलाही विषय आला नाही। त्याच्यामुळे अतुल लोंढेसोबत माझं या विषयावर काही चर्चा झाली नाही। ही चर्चा किंवा त्याला जर काही आधार असेल तर